मित्रांनो, आपण पाहत आहेत अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिला सामना स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार विपक्ष या स्पर्धेचा आयोजक संघ संजय कोहली फॅन टीम अदिती 11 न्यू तुफान पिंपलास। जाऊया आपण सामन्याच्या दिशेने। सामना सुरू होतोय। बरोबर 9:42 झालेली आहेत आणि आयोजन टीम सलामी जोडी रतिलाल पाटील आणि उमेश पाटील दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। आमचे मित्र संदेश वाखारे एसटी रसिकेच्या भूमिकेत पहिला चेंडू आजच्या तिसऱ्या दिवसाचा पडतोय। विनोद भोईरच्या माध्यमातून पायचीची अपील 9:43 झालेली आहेत। बरोबर 15 मिनिटांमध्ये आपल्याला पहिले 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत। नक्कीच पंच राजेंद्र बजेके सर आणि स्क्वेअर लेग पंच संतोष माली दोघांनाही गुड लक। आज भिनार संघाचं कौतुक करावं लागेल। अगदी वेळेआधी पोहोचलाय, आयोजकांना चांगली साथ आणि ते पहिला चौकार आलाय रतिलाल पाटीलच्या बॅटमधून। दोन चेंडूमध्ये 2 चौकार, गुड स्टार्ट। धावसंख्या 8। आज विनोद भुईरनं पहिला चेंडू जरूर या स्पर्धेतून डॉट टाकला। त्यानंतर रतिलाल पाटीलला सलग 2 चौकार। इथे हा चेंडू कव्हर पॉइंटला हलक्या हाताने केला आहे, स्ट्राईक रोटेट केलेली आहे। 4 चेंडूमध्ये 9 रतिलाल पाटील आणि आता स्ट्राईकला फलंदाज उमेश पाटील। वेलकम ज्ञानेश्वर चिकणे सर, जय गावदेव वडनोगट संघाचे संघनायक अग्री कवी आमचे परममित्र आहेत। क्या बात है, क्या बात है। इथे रतिलाल पहिला चेंडू डॉट केलेत, तर उमेशने देखील या स्पर्धेचा पहिला चेंडू डॉट केलेला आहे। धावसंख्या 5 चेंडूमध्ये 9। आज विकास पाटीलचं कौतुक करूया। चांगला आवाज पहिल्या सामन्यापासून, पहिल्या चेंडूपासून गेले 2 दिवस देखील उत्तम होता, मात्र आज 2 दिवसापेक्षा उत्तम आवाज आमचा। त्यांचे 13 3 चौकार, 1 सिंगल, 2 डबल। चांगली सुरुवात आहे अदिती 11 न्यू तुफान पिंपलास संघाची। वेलकम किसनदादा पाटील। नक्कीच या संघाचे 2 खंदे खेळाडू एवन जोडी वृक्षंदादा गायकवाड आणि किसन पाटील। खूप मेहनत आहे। किसन दादांना संघनायक पदावर ठेवायला पाहिजे। खूप ॲक्टिव्ह खेळाडू आहेत, रोक ठोक बोलतायत, एक चांगलं व्यक्तिमत्व। आज वृक्षंदादा इन ॲक्शनमध्ये असतील, तर किसन दादा 12वे खेळाडू आहेत आणि बिहार संघाचे 12वे धर्मेंद्र भुईर। क्या बात है, नाम में दम है धर्मेंद्र भुईर। 1 ओव्हर 13। स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार आणि अदिती 11 न्यू तुफान पिंपलास या स्पर्धेचा आयोजक संघ ज्ञानेश्वर चिकणे सर, मोहनदादा भुईर,
आणि मी स्वतः कालराम केने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल. गोलंदाज महेश शलेत. चांगला फटका पुन्हा एकदा रतिलाल पाटीलच्या बॅटमधून सजलाय. चेंडू अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या मधून आर पार चौकार. होणारी कुल स्वामिनी मातेला वंदन करूया. धावसंख्या 17. रतिलाल पाटील खेळतेत 13 वर, उमेश खेळतोय 4 वर आणि दोन्ही फलंदाजांनी पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार. वेलकम जगदीश दादा गुलवी. आज काहीशे शांत आहेत. आज नजरा असतील संदेश वकारेच्या या स्पर्धेकडे. चांगल्या आकर्षक ट्रॉफी आहेत. नक्कीच थोडीशी थंडी वाजते वाटते संदेशला. वाजते पण आवाज येत नाहीये. तिचं नाव आहे थंडी आणि येते पण दिसत नाही. तिचं नाव आहे आठवण. नक्कीच तब्येत बरोबर नाहीये. संदेश चालू सीझनमध्ये थोडेसे आमच्या समालोचक पॅनलमधून देखील थोडेसे बाजूला आहेत. 7 चेंडू 17. नक्की शैलेश पाटील ज्वाली कमलगर संघाचे माजी संघनायक यांनी संदेश वखारेला शुभेच्छा दिलेत आणि ऑल टीम स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग बिनार आणि या स्पर्धेचा आयोजक संघ आदिती 11 न्यू तुफान पिंपळस संघाला स्वर्गीय दिनेश स्मृती चषकासाठी शुभेच्छा दिलेत. क्या बात आहे. ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक जोडलेत आणि आम्हाला कॉल मेसेज सुरू झालेले आहेत. धन्यवाद. हा चेंडू रथिलालला अगदी पुन्हा एकदा डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझनमध्ये खेळायचा होता. टप्पा चांगला होता महेशचा. 8 चेंडूमध्ये 17 धावा आलेत. त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 1 सिंगल आहे आणि 3 डॉट आहेत. वेलकम किशोर भाऊ पाटील. त्यानंतर आमचे दीपक भाऊ म्हात्रे. इथे झेलबादची शक्यता आहे. मोठी विकेट या सामन्यातून अखेरकार महेशनं घेतलेली आहे. रतिलाल पाटील OUT आउट. नवीन फलंदाज रमाकांत आलेत. किशोर पाटील यांना कोण ओळखणार नाहीये. एक अतिशय चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई किशोर पाटील या भिवंडी पंचायत समितीच्या माजी सदस्य देखील राहिले आहेत. आणि किशोर पाटील सध्या तुफान पिंपलास सिनियर 40+ मधून क्रिकेट खेळत आहेत. रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूंनी खूप चांगला खेळलेला आहे पिंपलास गावासाठी. पुढील चेंडू क्या बात आहे. चेंडूला हलक्या हाताने टॅप केला आहे. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे येतोय. थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा रमाकांतला झाला आहे. पहिल्या चेंडूवर रमाकांतनं 2 धावा घेतलेत. धावसंख्या 19. 10 चेंडूमध्ये 19 धावा आलेत. यानंतरचा सामना असेल जय गावदेव वडुणवघर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा देवा टावरे फॅन टीम. इथे रिव्हर्सचा फटका. संपर्क चांगला आहे. चेंडू अगदी
डीप थर्ड मॅन शिमरशीकडे सरसावतोय. फिल्डिंग अफलातून झालेली आहे आणि या चेंडूवर देखील फक्त 2च धावा आलेत. नक्कीच कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मुकादम कमी पाहायला मिळाली. धावसंख्या 21. संतोष माली, जगदीश दादा मात्रे असतील, किशोर पाटील हे अगदी पंच देखील चांगले आहेत. खेळाडू तर आहेतच, मात्र मैदानातून पंचांची भूमिका देखील ते चांगली करू शकतात. आमचे घनश्याम भोईर देखील, किसन दादा देखील आहेत. बघूया इथे हा चेंडू शरीरावर आदळलाय की बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच बॅट कट आहे. राजेंद्र बजेके सर, ओव्हर नंबर 2 कंप्लीट. धावसंख्या 11च्या सरासरीनं 1 बाद 22. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. धनंजय भोईर आपलं देखील स्वागत आहे. राजेंद्र भाऊ, दीपक भाऊ मात्रे आहेत, त्यानंतर किसनदादा पाटील आणि किशोर भाऊ पाटील हे सर्व उपस्थित आपले सहकारी खेळाडू. गावदेवी पूर्णा आणि जय गावदेव वडुणोगर ज्ञानेश्वर चिकनेसर इथे पोहोचलेले आहेत. जय गावदेव संघाचे कॅप्टन आहेत. देवा टावरे फॅन टीम गावदेवी पूर्णा. बघा इनिंग ब्रेकमध्ये आपल्या नाणेफेकीला उपस्थित राहायचं आहे, कारण की आज आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. 9:43 आज आपण या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकलेला आहे. म्हणजे आपण बिनार संघाचं कौतुक आणि आभार व्यक्त करूया, कारण की ते वेळेवर आलेत. 2 दिवसापेक्षा हा 3ऱ्या दिवसातून स्पर्धा लवकर सुरू झालेली आहे. याचं मुख्य कारण की बिनार टीम वेळेवर पोहोचली. धन्यवाद. नक्कीच, कारण की आयोजक तयारच होते. आम्ही काल देखील आवाज दिला होता बिना टीमला आणि त्यांनी आमच्या नक्कीच आवाजाला मान देऊन ते वेळेवर उपस्थित राहिलेत. धन्यवाद. जगदीश गुलवी, संदेश वखारे आणि ऑल टीम. स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग बिनार. संदेश वखारे ओव्हर नंबर 3 पिंपलास गावाच्या टोकाकडून पहिला चेंडू. नक्कीच अगदी पहिला चेंडू वाईट +22 असा इशारा आलाय. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, खांद्याचा वापर भरपूर केला होता. संदेश एक चांगला समालोचक देखील आहे आणि भिवंडी काँग्रेस पार्टी युवा अध्यक्ष देखील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेट देखील चांगलं खेळत आहेत. क्या बात आहे. आज उमेश थोडासा शांत क्रिकेट खेळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न पाहायला मिळाले नाही. मन बनवलं होतं मात्र धाडच केलं नव्हता. धावसंख्या 25. 13 चेंडूमध्ये 25 आलेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही मान्यवर आम्हाला जोडत आहेत. रमेशजी मस्के वेलकम. स्वागत आहे आपलं. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 स्पर्धेमध्ये आपल्या पिंपळास गावातील कित्येक मान्यवरांनी आणि खेळाडूंनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. एक सिंगल धाव, सुरेख चेंडू होता. अगदी रमकानला हा यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला संदेश वकारेच्या माध्यमातून. क्या बात आहे. धर्मेंद्र भाऊनी बक्षीस बोलायला सांगितले की चिकने सडांग करून संदेशला प्रत्येक विकेटला 500. मात्र ते धर्मेंद्र भाऊ देऊत की चिकने देऊत. चांगला फटका आहे. चेंडू डीप एस्टा कव्हरला येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहेत, मात्र चेंडू त्यांना अडवण्यामध्ये अपयश आलाय. चेंडू सीमा पार चाललाय. तीस धावा लागलेत. 15 चेंडूमध्ये आले 30. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुनील पंकज येणं बाकी आहे. नरेश देखील आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. हा चेंडू कंट्रोल पूलचा फटका आहे. बघूया चेंडू चालला अगदी डीप मिड विकेट रिझन मध्ये. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 32.
12वे खेळाडूंनी बोलू नका, माईक मध्ये आवाज जातोय. किसन दादा खूप ऍक्टिव्ह आहेत, खूप अनुभव आहे त्यांच्या पाठीशी क्रिकेटचा. उमेशनं फटका खेळलाय, फटका काऊ कॉर्नर रिझन मध्ये आहे, चांगला झेल आणि फलंदाज इथे उमेश पाटील. ओ युटी आउट. रमाकांत, सुनील म्हात्रे, त्यानंतर पंकज, रतिलाल पाटील, उमेश पाटील. काय बॅटिंग लाईनअप आहे. 4 ओव्हरमध्ये जर याच्यातला एखादा खेळाडू जर खेळपट्टीवर राहिला तर 60+ धावा आदिती 11 पिंपळ संघ बनवू शकतो, ही ताकद आहे. बघूया संदेश वखारे. ओव्हर नंबर 3चा शेवटचा चेंडू आहे. सुनील म्हात्रे, क्या बात आहे. आल्या आल्या चेंडूला अगदी लॉंग ऑनला खेळलाय जगदीश गुलवी. नक्कीच प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू हाताला चटका देऊन चाललाय सीमापार. षटकार. मी किती पण गोले मारा, आमचा आवाज असाच ठेवा. आज आवाज खूप चांगला आहे. नक्की चिकणे सर एक नंबर. आज विकास भाऊंचं कौतुक होईल दिवसभर. चांगला आवाज आहे, चांगला मंडप डेकोरेशन असतं नेहमी त्यांचं. 3 ओव्हर 38, शेवटचा आणि अंतिम ओव्हर असेल. जगदीश गुलवी संघातील एक सर्वात चांगले सिनियर खेळाडू. बघा या आपण जर फलंदाजीचा आदिती 11 पिंपळा संघाचा विचार केला, रतिलाल पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. उमेश पाटील पहिला चेंडू डॉट चौकार. रमाकांतनं पहिल्या चेंडूवर 2, तर सुनील म्हात्रेनं षटकारांनी या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. बघूया आता 6 चेंडू खेळायचे आहेत आणि 8 विकेट हातामध्ये आहेत. 38 धावा बनलेत. बघूया बिना टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. बिना टीम एक छुपा रुस्तम संघ आहे. कुठल्या संघाला ते हरवतील आणि कुठल्या संघाबरोबर हरतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. क्या बात आहे. अराऊन दिले त्रिफलाची. रमाकांतची मोठी विकेट. पहिल्या चेंडूवर जगदीश गुलवीच्या खात्यामध्ये. डीजे मी पुण्याला तर चकित झालो होतो. घनश्यामभोईर पुन्हा आपल्याकडे आली की काय. नक्कीच अगदी मिलीजुली बॉडी लँग्वेज आहे. चांगला खेळाडू आहे पंकज. बघूया 5 चेंडू आहेत पंकजकडे. नॉन स्ट्राईकला सुनील म्हात्रे आहे. षटकार ठोकलाय जगदीश गुलवी. राऊंड द विकेट. बघा स्टाईल देखील अगदी घनश्याम भोईर सारखीच आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आहे, मात्र फटका फसलाय. लॉंग लेग सीमारेषेवर हा झेल टिपलाय आणि सलगचा दुसरा धक्का दिलाय गोलंदाज जगदीश गुलवीनं.
गोलंदाजी जगदीश गुलवीनं केलेली आहे आणि या 3 चेंडूंनी स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग बिना टीमला जणू काही विजयाची चावल लावून दिली की काय. नक्की चांगलं कमबॅक आहे. इथे हा फटका अगदी समोरच्या दिशेनं त्या हातानं केला आहे. सेफ फटका होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू एका टप्प्यानं सीमापार चौकार. मात्र मास्टर 40+ मध्ये पिंपलास टीमला अपयश आलं. आमच्या गुरुदत्त चौटायरबा मानकुली टीमनी साखली सामने तिन्ही जिंकले. मात्र नॉकआउटला ते पाये संघाबरोबर पराभूत झालेत. असो कामगिरी चांगली केली होती. बघूया हा चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेटला चाललाय. स्वतः गोलंदाज जगदीश गुलवी चेंडूला कलेक्ट केलाय. आता शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू सुनील म्हात्रेनं स्ट्राईक स्वतःवर ठेवली. एक चेंडू ते खेळलेत आणि षटकार ठोकलाय. धावा बनलेत 43. 3 ओव्हरला होत्या 38 म्हणजे चौथ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये आलेत 5. शेवटचा चेंडू आहे. जगदीश गुलवी बघूया या चेंडूवर सुनील म्हात्रे काय उत्तर देतील. आणि हा चेंडू वाईट. धावसंख्या 4-4. 44 धावा लागलेत. वेलकम सुनील पाटील. आज सुपर संडे किशोर भाऊ. आज दुपारनंतर बक्षिसींचा वर्ष होईल. किसन दादा दीपक भाऊ देखील असतायत. आज बक्षीस खूप लागतील. 7 चेंडू डॉट गेले 23 चेंडू मध्ये आणि धावा बनले 44. आणि हा फटका सुनील म्हात्रेनं उडवलाय. क्या बात है. हा चौकार की षटकार आहे सर. षटकार आहे. यस बरोबर 50चा आकडा लागलेला आणि सुनील म्हात्रेनं 2 चेंडूमध्ये 12 धावा मौल्यवान आदिती 11 पिंपळ संघासाठी बनवलेत आणि 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार टीम समोर. जाऊया आपण तत्पूर्वी पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करू. जय गावदेव वडुनवगर आणि देवा टावरे फॅन टीम गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक आपण यायचं त्वरित. ज्ञानेश्वर चिकणे सर इथे उपस्थित आहेत. जय गावदेव वडुनगर संघाचे संघनायक आहेत आणि स्वतः एक चांगले समालोचक आहेत. अग्री कवी आहेत. रांगोलीकार अतिशय ऑलराऊंडर अग्री कलाकार. हे नाव चिकणे सरांना दिले तरी वावगं ठरणार नाहीये. धन्यवाद संतोष माली. चला पूर्ण टीम बघा इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी उडवणं बंधनकारक आहे. प्लीज वेळेचं सहकार्य करा. आज स्पर्धेतून एकूण 9 सामने खेळायचे आहेत. पहिली इनिंग संपलेली आहे. पूर्ण टीम आपण वेळेवर पोहोचायचं मित्रांनो. इथे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. जय गावदेव वडनगर संघ नायक इथे ज्ञानेश्वर चिकणे सर हजर आहेत. देवा टावरे फॅन टीम गावदेवी पूर्णा किशोरभाऊ पाटील आपण त्वरित या क्रीडानगरीकडे प्रस्थान करायचं आहे. पोहोचायचं आहे. धन्यवाद.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. येस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि या पिंपलास गावच्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित आपण पाहत आहेत जबरदस्त अशी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील फायनल डे मधील पहिला सामना आदिती 11 पिंपलास आणि जय बजरंग भिनार. 51 धावा 50 धावा करून 51 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. 2 षटकार जे सुनील म्हात्रेच्या बॅटमधून आले टर्निंग पॉईंट ठरतील, परंतु त्याचे ते 2 षटकार त्या 2 षटकारावर निश्चितच 12 धावा ज्या बोनसच्या रूपाने मिळाल्या पिंपलास संघाला. खरोखरच स्वतःच्या खेळपट्टीवर स्वतःच्या मैदानात खेळताना पिंपलास संघाची बाजू थोडी वरचढ वाटत असली तरी येणारा काळ ठरवेल की हा सामना कोण खिशात गेलेले. पहिल्या दिवसातून आपण बघितलं जय कालिकामाता कालवार हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपण बघितली. आणि दुसऱ्या दिवसातच अर्थातच काल आपण बघितलं सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला पराभूत करून निश्चितच स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. महेश आणि जगदीश ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पहिलं षटक जर बघितलं पहिलं षटक आरक्षित ठेवलेलं आहे. पॉवर प्लेचं 45 वयोगटातील खेळाडूंना बॅट्समन असतील बॉलर असतील आणि त्या अनुषंगाने 45चे प्रत्येक संघामध्ये 4 खेळाडू असणं अनिवार्य आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमावलीनुसार. आणि ती नियमावली प्रत्येक संघाने पाळायची आहे. रतिलाल पहिल्यांदा बाद झाला होता आणि त्याच्या बॅटमधून 13 धावा आल्या होत्या. अजून संदेशने चांगली गोलंदाजी केली. उमेश पाटीलच्या बॅटमधून 11 आल्या. त्यानंतर रमाकांत याच्या बॅटमधून 6 धावा आल्या. परंतु सुनील म्हात्रेचे 2 षटकार हीच नक्कीच मार्जिन ऑफ एरर जो आहे तो मार्जिन ऑफ एरर ह्या 12 धावा असणार आहेत या सामन्यामध्ये. बघूया भिनार संघाकडून जगदीश आणि महेश ही सलामीची जोडी आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गणेश ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पुल केलेला आहे. चांगला फटका आहे. शॉर्ट ऑन पुल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या अलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच ज्यांनी नेहमीच आमच्या खांद्यावर आमच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वादाचा हात ठेवला मोहनदादा भोईर आपलं खूप खूप स्वागत आहे. वरालदेवी ताडाली संघाचे सर्वेसर्वा व्यवस्थापक आणि त्यानंतर आमच्या समालोचन परिवाराचे उपाध्यक्ष मोहनदादा भोईर वेलकम सुस्वागतम. मित्रांनो लग्न समारंभ होत आहेत. मंगलाष्टक गायक तुम्हाला हवे असतील निश्चितच आपला पहाडी आवाजाने नेहमीच मोहनदादांनी अनेक लग्नामध्ये मंगलाष्टक आणि आता त्यांनी धवलाही चालू केलेला आहे. धवल्यासाठी तुम्हाला जर हवे असतील मोहनदादा भोईर तर निश्चितच अवनी पाटीलला मला वाटते मागे टाकतील यावर्षी मोहनदादा. वेलकम मोहनदादा आपलं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम. पहिल्या चेंडूवर तडाखेबंद चौकार आणि त्यानंतर आता मात्र गणेश कशी गोलंदाजी करतोय बघूया. हा फुलटॉस आहे आणि हा चेंडू सोडणार नाही मात्र जागा व्यवस्थित नाही झेल सुटतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी ही चौकार. बघा या अगोदर 2 झेल सोडले होते भिनार संघाच्या क्षेत्ररक्षकांनी आणि त्या दोन्ही झेलावर 2 षटकार गेले होते. त्या 12 धावा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर तेलही गेलं तूपही गेलं. हातीपत्र दुपटणं राहिलं अशी गत झाली. चौकार गेला. फिल्डर कोण आहे तिथे
पंकज फिल्डर होते. आता मात्र थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलेला आहे. हो, इथे मात्र शॉर्ट टर्म पूल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळेल. धावसंख्या 9 आणि या 9च्या 9 धावा जगदीश गुळवीच्या बॅटमधून आलेले आहेत. वेलकम सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांच्या या आशीर्वादाने ही स्पर्धा आपण पाहतोय. युथपॉन पिंपलास आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा. हा चांगला चेंडू आहे, कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. 2 चौकार खाल्यानंतर कुठे ना कुठे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कॉन्फिडन्स लो होत असतो गोलंदाजाचा. मात्र त्यानंतर या गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये मागच्या इनिंगची आणि या इनिंगची सेम सिच्युएशन आहे. हो, इथे मात्र क्लीन बोल्ड प्ले डाऊन झालेला आहेत फलंदाज आणि पहिली विकेट डाऊन होतीये बिनार संघाची. केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा शेवटचा दिवस गोड कधी होईल तर तुम्ही वेळेवर पोहोचाल, प्रत्येक सामना इथे वेळेवर सुरू होईल तेव्हा आणि तेव्हाच हा शेवटचा दिवस आयोजकांच्या माध्यमातून गोड होणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने वेळेच्या बाबतीत सहकार्य हाच जोडून विनंती करतो सर्व संघांना, आपण वेळेवर पोहोचा. मंगलदास फलंदाजीसाठी येतोय. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट, डॉट आणि विकेट. हा फुल टॉस आहे, मात्र प्लेसमेंट व्यवस्थित नाही आहे. डीपला आहे क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण मात्र करतील. पहिल्या 2 चेंडूवर 8 आल्यानंतर बघा कसं कमबॅक केलं या गोलंदाजाने. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हटलं जातं आहे. अपयशाने मात्र मित्रांनो खचू नका, कारण जोपर्यंत अपयशावर विजय मिळवण्याची तुमची संधी तुमच्यापर्यंत येत नाही, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही, तोपर्यंत अपयशाला तुम्ही यशामध्ये परिवर्तित करू शकत नाही. आणि या गोलंदाजाने चांगलं परिवर्तन केलेले स्वतःमध्ये. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 18 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. अतिशय भव्य दिव्य आपण स्पर्धा बघितल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. पहिली चाचणी स्पर्धा, इतिहास लिहिला गेला. चाचणी स्पर्धा डे नाईट स्वरूपात झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली कबीर निर्मळ स्मृती चषक जिग्यादादा यांची देण सन्माननीय गणेशजी केणी आणि साहिल केणी आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून 4 धाम स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघितली. त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाची ती स्पर्धा कोण विसरेल. त्या स्पर्धेने खरोखरच नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या शिरपेचाच एक मानाचा तुरा खोवला. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा एक मारा, सॉलिड मारा, कारण सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने बरीच वर्ष स्पर्धा आयोजित केली नव्हती. मात्र स्वतःचं मैदान नसतानाही या संघाने जबरदस्त आयोजन नियोजन केलं. आणि त्यानंतर मात्र सर्वावर कडी झाली ती म्हणजे जय बजरंग कारिवली संघाने आयोजित केलेला उपसरपंच चषक 2025 वॉटर टुर्नामेंट. या टुर्नामेंटची चर्चा पूर्ण ठाणे जिल्ह्यात झाली. गोलंदाज तयार, रतिलाल पहिला चेंडू, यस रतिलालची ओळख आहे. आणि बघा आपलं प्रमुख अस्त्र क्या जबरदस्त काय प्लॅनिंग आहे. प्रमुख अस्त्र लगेच बाहेर काढलेले, रतिलालला लगेच ऑन मोर्चा लावलेला इथे गोलंदाजीसाठी. जबरदस्त कॅप्टन्सी म्हणेन मी. हा पूल आहे, परंतु गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. रतिलालने असे कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि स्वतःच्या खेळपट्टीवर स्वतःच्या मैदानामध्ये खेळताना स्फुरण चढत असते. स्वतःच्या मैदानामध्ये खेळताना जेव्हा प्रेक्षकांचा तुम्हाला पाठिंबा असतो ना, तेव्हा 100 हत्तींचं बळ तुमच्यामध्ये येत असतं. लॉफ्टेड शॉट आहे, परंतु जागा व्यवस्थित नाही आहे. वायडिश लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. आता सिंगल डबलचा खेळ राहिलेला नाही आहे. मोठा स्कोअर चेस करायचा असेल तर आता इथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. टॉप गिअरमध्ये गाडी पळवावी लागेल, तरच तुम्ही हा स्कोअर गाठू शकता. लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात.
बघा पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपण बघितली न्यू अदिती न्यू तुफान अदिती इलेव्हन पिंपलास संघाची 2 धावा आल्या. पुढील 2 संघांना विनंती करेन, चला कॅप्टन इथे उपस्थित आहेत जयगावदेव वडूनगर संघाचे. आपण या गावदेवी पूर्ण संघ देवा टावरे आपण आपले कॅप्टन इथे पाठवायचे आहेत, कारण बघा आपल्याला वेळेवर सामने पूर्ण करायचे आहेत, याकडे लक्ष देऊया आपण. सो वेल दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्यात, फक्त 2 चौकार आले. त्यानंतर मात्र बॅट शांत झालेले आहेत. मात्र जास्त काळ बॅट शांत राहणार नाही आहे. इथे सिंगलला दुसरीमध्ये परिवर्तित केलं, डबलमध्ये परिवर्तित केलं. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या ज्ञानेश्वर मुकादम ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे सांगतात. धावसंख्या झालेली 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. मॅनगॉज महेश 0वर बाद झालेले. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सुरुवात करावी लागेल मोठ्या फटक्यांची. इथे प्लेड ऑन होता वाचलेले फलंदाज. फाईन लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले आहेत फक्त आणि फक्त 8च्या सरासरीने 16. वेलकम अजयजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम अजय पाटील. या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य बऱ्याच मान्यवरांच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये जर बघितलं तर योगिताजी सतीश पाटील, विश्वास चिंतामण भोईर, मंगेश गणेश मस्के, विशाल बंडू पाटील, रोशन संजय खंडागले, शंकरजी भोईर, गणेशजी केणीसाहेब, जयहिंद गायकवाड, दिगंबर टांडगे, सोनाली मनोज चौधरी, वासुदेव सुरेश घरत, नवनीतजी घरत, कालीराम भोईर, रमेश पताळे, कल्पेश नागावकर, भास्कर हावल्या भोईर, महेश भोईर, चेतन एंटरप्राइजेस, अजय पाटील, विलास गरुडे, जयेश खंडागले, युवराज पाटील या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं सहकार्य झालं. विनोद ठाकरे, शिवाभाई म्हात्रे, हर्षल पाटील, दयानंदजी चोरगे साहेब, मधुकर माळी, विकी मुकादम, नरीजी मस्के, जलाराम डेव्हलपर, गिरीश म्हात्रे, उमेश मस्के, सदानंद पाटील ज्यांनी शनिवारचं अन्नदान केलं, घनश्यामजी भोईर ज्यांनी शुक्रवारच्या अन्नदानाची जबाबदारी उचलली, उमेशजी जोशी, मिथुनजी भोईर, रविवारचं जेवण यांच्या माध्यमातून दिलं जाईल. त्यानंतर दीपक जोशी यांच्याकडून थंडा आणि महेश राजाराम भोईर यांच्याकडून ड्रायफ्रूट. सर्व या दानशूर दात्यांचे लाख आभार. जाऊया तिसऱ्या षटकाकडे आपण. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अंबादास, हे नावाजलेलं नाव आहे. जयेश भोईर यांच्याकडून या नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅन फ्रॉम डुंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती जयेश भोईर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंबादास येतो गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. 12 चेंडू 36 धावांची गरज, 35 धावांची गरज. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू डीपला ट्रॅव्हल होतोय आणि सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. बघा 1-2 धावा जास्त गेल्या चालतील, परंतु स्वतःला जपा मित्रांनो. यस, आता बाद करणं अनिवार्य होतं. जर इथे बाद केला गेला नसता फलंदाजाला तर निश्चितच पॅनल्टीचा सामना करावा लागला असता. धावसंख्या 3ने पुढे सरकेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 19. भिनार संघाचे मुख्य आधारस्तंभ आता संदेश वखारे खेळपट्टीवर जात आहेत. संदेश वखारे, मेरी आवाज मेरी पहचान, स्वतः आता राजकारणामध्ये उतरलेले आहेत. शुभेच्छा असतील संदेश वखारे आपणास. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये निश्चितच भरभरून यश मिळो आपणास, हीच आमची आई एकविराचरणी प्रार्थना असेल. एक उत्तम समालोचक, आमचे जवळचे मित्र, नेहमीच क्रिकेटवर अपार प्रेम, संदेश वखारे खेळपट्टीवर जात आहेत. मंगलदास बाद झाले. मंगलदास बाद झालेले आहेत. अंबादास गोलंदाजीसाठी होते धावबादच्या रूपाने. आता संदेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे. संदेशला बघितलेले मी दमन चषकामध्ये अनेक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. इथे मात्र त्याला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळी करावी लागेल. चला, जयगावदेव वडूनगर संघ, टीम जयगावदेव वडूनगर आणि गावदेवी पूर्णा रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर. अंबादास पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर फलंदाज बादी झाला होता. आता 32ची गरज, 11 चेंडू 32ची गरज. लॉफ्टेड शॉट आहे
परंतु जागा व्यवस्थित नाही, तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ सीमारेषेवर. वेलकम हर्षल, स्वागत आहे. जबरदस्त हर्षल, तुम्हाला आज संधी आहे, कारण लेफ्टी बॅट्समनला इथे बराच ॲडव्हान्टेज आहे. 10 चेंडू 31 धावांची गरज. 10 बॉल रिक्वायर्ड